नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस. अरे आयुष्य खूप सुंदर आहे, तू धीर सोडू नकोस. अरे वेड्या, जगाला काय आवडतं यापेक्षा तुला करायला काय आवडतं हे महत्त्वाचं. म्हणूनच नेहमी लक्षात ठेव, संधी नक्कीच मिळेल तुलाही, तू फक्त धीर सोडू नकोस. तू फक्त धीर सोडू नकोस. या गोष्टीचे शीर्षक आहे थिंक बिग. मित्रांनो, विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचे नियमन करणारी शक्ती होय. नेहमी लक्षात असू द्या, स्वतःला व इतरांना प्रेरित करण्याची क्षमता फार महत्त्वपूर्ण आहे. मोठे विचार आजूबाजूला असलेल्यांना प्रोत्साहित व प्रेरित करत असतात. मोठ्या विचारांसह कृती करा. ध्येय ही स्वप्ने आहेत जी प्रत्यक्षात साकार होत असतात. कुठलीही गोष्ट ही दोनदा साकार होत असते, एकदा आपल्या विचारातून व एकदा प्रत्यक्षात. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला विश्वास असेल हे घडू शकते, तर ते नक्कीच घडू शकते. जेव्हा तुम्ही मोठा विचार करण्याचा निर्णय घेतात, तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठ्या गोष्टी आकर्षित करू लागतात. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये वेगळे करणारे सर्वात महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे त्यांची विचारसरणी, देअर थॉट्स. यशस्वी लोक नेहमी मोठे विचार करण्याची निवड करतात, मोठी स्वप्ने पाहतात. ते स्वतःला मोठ्या पातळीवर खेळताना कल्पना करतात. बहुतेक लोकांना सांगितलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींमुळे लहान विचार करण्याची सवय लागलेली असते. जेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हा पालकांनी सांगितले की तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही तेही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही वर्गात हात उंचावून एखादा प्रश्न विचारतात, तेव्हा प्रश्न थोडासा मूर्खपणाचा वाटल्यास उपहासाचा सामनाही करावा लागतो. या सर्व अनुभवांमुळे बऱ्याचदा आयुष्यात आपण मोठे विचार आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमतच दाखवू शकत नाही. स्टीव्ह जॉब यांच्यानुसार जीवन खूप विस्तृत आहे. एकदा तुम्हाला एक सोपी गोष्ट समजली, आणि ती म्हणजे आपल्या भोवताली जे जीवन म्हणून ओळखले जाते ते तुमच्यापेक्षा स्मार्ट नसलेल्या लोकांनी बनवलेले आहे आणि ते तुम्ही बदलू शकता. चॅलेंज द कन्व्हेन्शनल विजडम. तुम्ही त्यावर प्रभावही पाडू शकतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टी बनवू शकतात ज्याचा इतर लोक उपयोग करू शकतात. एकदा का हे शिकलात की तुम्ही कधीच सारखे राहणार नाही, सामान्य राहणार नाही. आत्मविश्वासी व्हा. जाणून घ्या की तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही अजेय असाल. तुमच्या विचारांच्या शक्तींना कधीच कमी लेखू नका. मोठे विचार करणे तुमच्या क्षितिजांना विस्तारते, तुम्हाला सामान्यांपासून असामान्यात घेऊन जाते. तुम्ही डेव्हिड आणि गोलियतची गोष्ट ऐकलेलीच असेल. गोलियत हा 9 फूट 9 इंचीचा राक्षसी योद्धा होता. कुणीच त्याच्याबरोबर युद्ध करण्यास तयार नव्हते. पण डेव्हिड नावाचा एक मेंढपाळ यासाठी तयार झाला. त्याच्याकडे लढण्यासाठी एक गोपन होती. जेव्हा लोकांनी डेव्हिडला विचारले, तू इतक्या मोठ्या राक्षसी योद्ध्याचा कसा सामना करणार, त्यावर डेव्हिडने हसत उत्तर दिले की धिस डेव्हिल इज टू बिग टू मिस अँड व्हेरी इझी टू हिट. म्हणजे तो इतका मोठा आहे की त्याला काही मारले तरी त्याला लागणारच. आणि त्यानंतर इट वॉज अ हिस्ट्री. गोलियत किल बाय डेव्हिड विथ व्हेरी स्मॉल टूल. म्हणजे एक छोट्याशा गोफनच्या साहाय्याने त्यांनी त्या गोलियतला मारले व त्याचा पराभव केला. ही कथा आपल्याला शिकवते की आपला विश्वास ठाम असेल आणि कौशल्याचा वापर जर योग्य प्रकारे केला तर मोठी स्वप्ने आपण पूर्ण करू शकतो. अरे आपल्यातील ऊर्जेचा वापरच करायचा ना, मग मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी करा. किसी ने खूब कहा है दोस्तों, जिस दिन आप अपनी सोच को बड़ा कर लेंगे, जिस दिन आप अपनी सोच को बड़ा कर लेंगे, उसी दिन से मेरे दोस्त, उसी दिन से बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देंगे. मग मित्रा बघ, काहीतरी विचार करणारच असशील तर मग आयुष्यात मोठा विचार करणार. मग बघ, नक्कीच संधी मिळेल तुलाही. थैंक यू वेरी मच. डू टेक केयर ऑफ योर सेल्फ. बी सेफ. फिर मिलेंगे. स्माइल प्लीज. थैंक यू.